हो, कारण रेंट भरणार आहेस, कामाला मुलगी ठेवली आहेस, तू तिकडे मुंबईला. असा कोणी बिझनेस केलाय? मालक एकीकडे, इकडे काम चालतंय. मी बोलले, मी करून दाखवणार. फॉर मी जॉब हा खूप सिक्युअर ऑप्शन होता. कम्फर्ट झोन आपण जो म्हणतो ना, त्या सगळ्यात बिझनेसमध्ये अगदी महत्त्वाचं आहे. तुम्हाला आता कम्फर्ट झोन जर तोडायची किंवा त्याच्यातनं बाहेर पडायची तयारी असेल तरच बिझनेसमध्ये या, नाही तर येऊच नका. प्रॉब्लेमचं सोल्युशन हाच बिझनेस. परवा सिरियलचं शूट चालू होतं, रात्री 10 पर्यंत. आई बोलली, कुठे आहेस? मी बोले, शूट बघितलं. नोकरी केली असतीस तर 5 वाजता घरी आली असतीस, आराम केला असतास. पण नाही. जॉब आहे माझा, आता पुढच्या वर्षी पण मी याच जॉबमध्ये असीन अशी शाश्वती आहे का तुम्हाला? तर ती नाही आहे. नाही. म्हणजे माझे बाबा अजूनही माझे प्रोडक्ट विकत नाहीत हं. माझ्या ब्रँडचे प्रोडक्ट. का पण असं? मला बोलतात ते 20 रुपयाने महाग आहे. नमस्कार. ऐकावं जनाचं करावं मनाचं, म्हणजेच ऐकावं जनाचं करावं मनाचं मध्ये तुमचं स्वागत आहे. आजचा जो विषय आहे तो एकदमच असा मराठी माणसाच्या मनातला प्रश्न आहे की बाबांनो, नोकरी करायची की बिझनेस? आणि हाच प्रश्न घेऊन मी आज इथे बसलेलो आहे आणि त्याच्यासाठी मी 4 अशा इंटरेस्टिंग लोकांना इथे बोलवलं आहे. म्हणजे आज आम्ही असे 2 गटात बसलोत. 2 जणं जी नोकरी करतात आणि 2 जणं जे बिझनेस करत आहेत. सो मी इंट्रोडक्शन करून देतो. पहिला आहेत निलेश सर. यांचं इझी ड्राय म्हणून स्वतःचा एक ब्रँड आहे, कंपनी आहे आणि ते बिझनेस फॅमिलीमधूनच आलेले आहेत. म्हणजे वडिलोपार्जित बिझनेस होता, पण त्यांनी आपला बिझनेस चालू केला आणि आता ते छानपैकी त्यांचं काम चालू आहे. सेकंड आहे आपल्या सगळ्यांची लाडकी अंकिता. तिचं इंट्रोडक्शन करायची मला गरज नाही आहे, कारण सगळ्यांनाच माहिती आहे ती काय करते, कारण ती एक इन्फ्लुएन्सर आहे. पण त्याच्या आधी ती एक शिक्षिका होती, मग ती इन्फ्लुएन्सर झाली आणि आता तिचे भरपूर सारे असे जोडधंदे आणि बिझनेसेस चालू आहेत. आणि हा माझा मित्र नितीश भानुशाली, जो स्टार्टिंगपासून नोकरीच करतोय. म्हणजे त्याच्या आजोबा, पणजोबा, बाबा सगळे नोकरी करत आहेत. त्यामुळे मी ह्याला पण बोलवलं की बघायला की नोकरीचा पर्स्पेक्टिव्ह काय आहे. सो त्यामुळे जरा असं इंटरेस्टिंग पॅनल आहे आणि हे डिस्कशन चालू होणार आहे. म्हणजे मला हा प्रश्न का वाटतो माहिती आहे का, कारण मी ना एका बिझनेस फॅमिलीमधनं आलो आहे. माझ्या घरामध्ये बिझनेस होता, फॅमिली बिझनेस चालू होता. पण आमच्या आईबाबांनी मला सांगितलं की तू ना आमच्या डिपेंड राहू नको, तू नोकरी कर, तुझा एक्सपिरियन्स घे, तू बघ एक सिस्टम कशी वर्क होते आणि मग तू डिसिजन घे. पण जेव्हा मी नोकरीमध्ये करायला लागलो तेव्हा तुम्ही एकदा नोकरीमध्ये घुसता तेव्हा ते एक ती ते एक सवय होऊन जाते. एक ते इझी पण आहे, कम्फर्ट आहे त्याच्यामध्ये, की तुम्हाला माहिती आहे की दर महिन्याच्या एंडला सॅलरी येणार आहे, तुम्हाला जे बेनिफिट्स आहेत त्या गोष्टीचे. सो त्याच्यासाठीच मी माझ्या मित्रांना पण बोलवलं. कारण ह्याला का बोलवलं आहे ना, एक काय काय अशा शिक्षण पद्धती असतात ज्याच्यात तुम्ही शिकलात ना की तुम्हाला नोकरीच करायची आहे. म्हणजे आता बिझनेस करणं हे खूप सेकंड थॉट आहे. बरोबर. आणि आम्ही जेव्हा बसतो डिस्कस करायला तेव्हा याच्या मनात कधी कधी असतं की नोकरी करतो पण काहीतरी एक बिझनेस केला पाहिजे, पण तो काय करायचा, कसा करायचा. सो तो एक प्रश्न असतो. तर मी पहिला ह्याला विचारून घेतो की जे जनरल लोक करतात की तू नोकरी का करतोस? नोकरी का करतो पेक्षा नोकरीशिवाय काय करणार हा पहिला प्रश्न होता. तर कारण माझ्या आजोबांपासून आम्ही सगळे नोकरीच करतोय, तर फर्स्ट ऑप्शनच नोकरी होता. की शिक्षण घ्यायचं आणि चांगली नोकरी करायची. एक स्टेबल इन्कम आली की तुम्हाला मग बाकीचे डिसिजन्स घेणं सोपं पडतं, तुमची लाईफस्टाईल काय हे ठरतं. अँड सिन्स तुमचं दर मंथ एक सर्टन अमाऊंट तुम्हाला माहिती आहे एवढी येणारच, ही जी कम्फर्ट येते जॉबबरोबर, ती मे बी ती मेंटॅलिटी आमच्या फॅमिलीत आहे, कम्फर्ट आहे. आणि असं पण आहे की आमच्या फॅमिलींनी जॉब करून पण एक सुखात जीवन जगलं आहे. सो त्याचं एक काय म्हणतं उदाहरण होतं की नोकरी केली तर तुम्ही हे तरी करू शकाल. ऑफकोर्स बिझनेसमध्ये खूप एक्सपोनेन्शियल ग्रोथ आहे, किंवा तुम्ही काही या लेवलवरनं तुम्ही एक नेक्स्ट लेवल पोचू शकतात, ते फक्त बिझनेसनी. नोकरीनी पण करू शकतात, पण त्याच्यासाठी पण तुमच्यासाठी एक पर्टिक्युलर टॅलेंट पाहिजे किंवा तुम्ही एक लिडरशिप क्वालिटी पाहिजे. पण फॉर मी जॉब हा खूप सिक्युअर ऑप्शन होता. बेसिकली मी तर एकदम सोसायटी जसं नियम पाळते तसंच केलं आहे. नीट अभ्यास केला, मी CA कंप्लीट केलं, CA नंतर नोकरीला लागलो आणि आय एम डुईंग वेल. तर माझ्यासाठी नोकरी हा ऑप्शन आत्तापर्यंत तरी चांगला वाटला आहे. पण ते एक आहे नोकरीमध्ये जे येतं फिलिंग की अरे मी माझा मालिक नाही आहे, किंवा मी स्वतःहून नाही करत आहे की मला काय करायचं आहे. कधी कधी नोकरीमध्ये पण तुम्हाला काही गोष्टी की मी हे बेटर करू शकतो, पण ती आपली कंपनी नाही आहे, तुमची जॉब रोल डिफाईन्ड आहेत, तुम्ही फक्त सजेशन देऊ शकतात तसं. सो तुला कधी नोकरी करताना हा विचार आला की मला व्यवसाय करायचा आहे, ओके, पण मग तू का कधी केला नाहीस?
व्यवसाय करायसाठी मे बी मला मॅच्युरिटी खूप नंतर आली की व्यवसाय करू शकलो असतो. कारण सी ए नंतर प्रॅक्टिसिंग सी ए हा पण एक व्यवसायच आहे. पण ज्या एन्व्हायरमेंटमधून मी आलो तिथे नोकरीच म्हणजे ती एवढी मॅच्युरिटीच नव्हती की व्यवसायाला आपण टाईम देऊ शकतो का. पहिले कसं येतं की तुम्ही सी ए झाल्यानंतर एक सर्टन अमाऊंट चालू होते की एवढा तुम्हाला पगार मिळणार. जर मी व्यवसायाकडे वळलो तर तेवढा पगार मी सोडतोय. तर त्याला आपण अपॉर्च्युनिटी कॉस्ट म्हणतो की हा पगार म्हणजे मी जे चालू करण्यात किंवा बिझनेससाठी जी पहिली इन्व्हेस्टमेंट लागणार आहे ती वेगळी सोडून हा इन्कम जो मी फक्त नोकरी करून मिळणार आहे तो पण मला सोडावा लागतो. दुसरी गोष्ट आपल्याकडे कसं डिग्री घेतली सगळं झालं की मग लग्नाचा विचार येतो. मग त्याच्यासाठी समोरची फॅमिली किंवा मुलीची फॅमिली माझ्यासाठी पण बघणार की हा काय करतो. बिझनेस हा स्टेबल इन्कम बघितला जात नाही. हा मी लग्नापर्यंत जर कम्फर्टेबल एक बिझनेस उभा केला किंवा वडिलोपार्जित बिझनेस आहे ज्याला मी पुढे नेला तर ते एकाच वेळ कम्फर्टेबल असतील. पण माझ्यासाठी तो ऑप्शन नव्हता. तर माझ्यासाठी जॉब हाच एकच मार्ग होता. पण असं पण आहे की मी जॉब बरोबर आतापर्यंत आय एम डुईंग ओके. सो आय एम हॅपी विथ दॅट. आय एम हॅपी विथ दॅट लाईन. पण हां मला बिझनेससाठी एक आता आतुरता येते की काय करू शकतो. पण तरी अजूनही तो एक ब्लॅक बॉक्स आहे की काय करू शकतो. फाटते थोडीशी काय करू शकतो. हां आणि तेच आहे ना की जेव्हा सी ए झाल्यानंतर जो पगार होता आणि आता जो पगार आहे अपॉर्च्युनिटी कॉस्ट वाढत चालली आहे. तर मग ते सोडून करायची इच्छा आहे का. मग त्याच्यासाठी पॅशन पाहिजे तुम्हाला. या सगळ्या गोष्टी आहेत. तर तेच आहे एक एन्व्हायरमेंट एक कंडिशनिंग खूप इम्पॉर्टंट आहे. त्यासाठीच मला अंकिताला विचारायचं की अंकिता तू याच्यातनं गेली नाहीस का या थॉट प्रोसेसमध्ये जेव्हा तू सोडलीस नोकरी ते काय होती जर्नी. का सोडावीशी वाटली आणि का तुला या गोष्टींमध्ये यावंसं वाटलं. आणि मला सगळ्यात मोठा म्हणजे असं हे वाटतं की नोकरीमध्ये काम असतं 2 तासाचं पण आपल्याला पगार मिळणार म्हणून जो पूर्ण दिवस त्या खुर्चीत बसतो ना ते मला जमत नाही. म्हणजे मला असं व्हायचं की मी चांगला PSU मध्ये होते व्यवस्थित सगळं होतं आणि माझ्या घरी पण सेम मेंटॅलिटी की नोकरी करा. म्हणजे माझी आई अजूनही मला सांगते की नोकरी कर. आता या मोमेंटला हो काल परवा सिरियलचं शूट चालू होतं रात्री 10 पर्यंत. आई बोलली कुठे आहेस. मी बोले शूट बघितलं. नोकरी केली असतीस तर 5 वाजता घरी आली असतीस आराम केला असतास. पण नाही. सो माझं असं होतं की काहीतरी करायचं आहे. कारण एकतर गावातून होतो आम्ही. त्याच्यानंतर इंजिनिअरिंग झालं माझं. तू ते सांगायला विसरलेस. मी सांगते सिव्हिल इंजिनियर आहे. तर माझं इंजिनिअरिंग झाल्यानंतर मी मुंबईत आले. मुंबईत आल्यानंतर मी जो जॉब केला ती सॅलरी माझी होती 13,000 खूप सुरुवातीची की एक बिल्डरकडे एक साधा जॉब. 13,000 मध्ये तुला रेंट सुद्धा भरायचं आहे आणि तुला तुझा महिना सुद्धा काढायचा आहे. बरोबर. सो एकतर 1-2 तारीखला तुझी सॅलरी होणार. त्याच्यानंतर तुला रेंट द्यायचं आहे. म्हणजे काय तर तुला एक टास्क आहे की आता माझ्याकडे एवढेच पैसे राहिलेत ह्या पैशामध्ये मला महिना काढायचा आहे. बरोबर. ते खूप स्ट्रेसफुल होतं माझ्यासाठी की एकतर आपण यंग जेव्हा असे सिटीमध्ये येतो तेव्हा आपल्याला काय काय मजा करायची असते. इकडे जायचंय तिकडे जायचंय हे करायचंय. मॉलमध्ये जाण्या इतके सुद्धा पैसे नव्हते तेव्हा. मग काय करायचं तर काहीतरी आपण साईड बाय साईड वेगळा जॉब शोधूया असं मला तेव्हा वाटायचं. तर मला असं कळलं तेव्हा ती कन्सेप्ट पण माझ्यासाठी नवीन होती की होम ट्युशन्स चालतात मुंबईमध्ये. मुलांच्या घरी जाऊन तुम्ही शिकवायचं त्यांना सब्जेक्ट. आणि हे आमचे एवढे लाड इकडे होतात असं होतं. तर आमच्याकडे शिक्षक घरी येत नाहीत असं की त्यांच्याकडे आम्हाला जायला लागतं. म्हटलं हे चांगलं आहे. आणि त्याला मी डायरेक्ट इंटरनॅशनल स्कूलचे स्टुडंट्स सिलेक्ट केल्यामुळे पर आर्ली बेसिसवरती तुला पैसे मिळतात आणि ते चांगले पैसे मिळतात. मग जॉब चालू होता. फ्रीलान्स चालू केलं. सो जॉब चालू होता. नंतर मी तो जॉब स्विच केला आणि मी चांगल्या PSU मध्ये जेव्हा जॉबला लागले तेव्हा एक मला चांगली सॅलरी होती. पण तरी पण होतं की संध्याकाळी 4:30ला मी फ्री होते आणि PSU मध्ये असल्यामुळे सकाळचं नाश्ता दुपारचं जेवण सगळं मिळायचं आणि मी संध्याकाळी अर्धा तास जास्त थांबून मस्त स्नॅक्स वगैरे घेऊनच निघायचे. म्हणजे रात्री खायला नको पैसे वाचतात. आणि त्याच्यानंतर मी 2 तास वगैरे ट्युशन्स घ्यायचे मुलांच्या घरी जाऊन वगैरे असं. सो तेव्हा मला असं कळलं की आता चांगले पैसे येत आहेत माझ्याकडे. पण नंतर मला जाणवलं की मी जर फुल टाइम ट्युटर बनले तर मला इथून जास्त पैसे मिळतील. मला ते 2 तासासाठी जे तिथे 2 तासाचं काम आहे त्याच्यासाठी मी पूर्ण दिवस जो बसते फक्त जेवण मिळतंय म्हणून बरोबर ते मी वेळ घालवते. जर मी इथे ट्युशन्स घ्यायला चालू केले तर एक सकाळचा वेळ मला काय करायचंय त्याच्यावरती विचार करण्यासाठी मिळेल. मग मी जॉब स्किप केला आणि मग मी ट्युशन्समध्ये आले जे 3 to 8:30 मी फक्त ट्युशन्स घ्यायचे. आणि सकाळचा वेळ होता की आता मी काय वेगळं करू शकते किंवा मला काय करायचंय. तर सोशल मीडियाचं तेव्हा नुकतं सुरू झालं होतं.
तर त्याच्यावरती पण मी बघत होते की काय करता येईल आणि तेव्हा मला ती आयडिया आली की बिझनेसची, की आपण एक बिझनेस करून बघूया. सुरुवातीला आंब्याचं चालू केलं होतं आणि ते असंच ओळखीच्या लोकांमध्ये वगैरे. हा. मला वाटतं पहिल्यांदा मी खूप कमी असे 30 पेट्या वगैरे असं आंबे वगैरे विकले होते असं. ओके जे आता पण तू ते खायच्या कसं caliber पण तू कुठे बघितलं कोणाला करताना नाही गावामध्ये नाही की माझ्या मित्राचा मला फोन आला होता की आंबे आहेत तुझ्या ओळखीत कोणाला हवे असतील तर विकून तू दे ना. कोकणातली आहेस मला आंबे हां, पाहिजेत. तुझी ओळख आहे मुंबईमध्ये तर बघ विकून देतेस तर वगैरे असं तर रॅन्डम ते केलं होतं. अच्छा मग तुला सप्लायरचा फोन आला मित्राचा फोन आला की की मॅडम आंबे आंबे आहेत आहेत बघ पिकलेले आहेत कोणाला तरी तुझ्या ओळखीत कोणाला हवे असतील तर सांग विकून दे असं. तर मी म्हटलं की ठीक आहे चालेल मी आम्हाला किती देशील असं आलं मला किती पैसे मिळतील तर बोला की तुला असे असे पैसे देतो आपण करूया. म्हटलं ठीक आहे करूया. मग ते खूप सुरुवातीला केलं होतं. हा. त्याच्यानंतर मी त्या ट्युटरच्याच ह्याच्यामध्ये होते प्रोफेशनमध्ये होते. मग नंतर जेव्हा सोशल मीडिया हे आलं तेव्हा मला असं झालं की अरे आता हे पण काहीतरी चांगलं आहे इथून सुद्धा इन्कम जनरेट होऊ शकतं. आणि परत मँगो बिझनेस सीझनल आहे. सीझनल आहे ना त्याच्यानंतर काहीच नाही. पण मँगोचा बिझनेस हा जास्त मी लॉकडाऊनमध्येच हे केला की लॉकडाऊनमध्ये लोकांपर्यंत आंबा येत नव्हता पण मी लोकांपर्यंत पोहोचले आणि तो ट्रस्ट एका सोशल मीडियामुळेच बिल्ड झाला. Okay. पण मला ते सोशल मीडिया तेव्हापासूनच असं वाटत होतं की हे लॉंग लास्टिंग नाही आहे हे टिकणार नाही. पण इथे लोकांना आपल्याशी जोडण्यासाठी एकच गोष्ट आपण करू शकतो की आपला काहीतरी ब्रँड. बरोबर. कारण मी त्या जमान्यातली आहे की जिने ऑर्कुट सुद्धा बघितले जिने फेसबुक सुद्धा बघितले जिने इंस्टाग्राम बघितले 90s किड. 90s किड. सो मला माहिती आहे की हे थोड्या दिवसांचं आहे आणि हे बंद झालं तर मग मी काय करणार. बरोबर. त्याच्यामुळे मग मी इन्फ्लुएन्सरच्या ह्याच्यात आले तरी सुद्धा त्या माझ्या पॉप्युलॅरिटीचा मी बिझनेसला फायदा करून घ्यायचं ठरवलं आणि मी तो आता करते. सो मी असे पटकन स्विच नाही केलंय. हा. ह्या प्रयत्न चालताना असा टर्न घेतलाय परत बिझनेस नंतर असा टर्न घेतलाय. सो ते पटकन स्विच असतं ते आपल्या फॅमिलीलाही पसवण्यासाठी खूप कठीण आहे मराठी फॅमिलीना बरोबर. की अरे जॉब सोडलास अरे आता हे करतेस आता कसं होणार असं हे. पण मग आता तू असे तुला स्वतःहून कोणतरी आलं किंवा मला आंबे विकायचे आहेत म्हणजे तू त्या ह्याच्यात तू नाही शोधलंस की मला आंबे विकायचे आहेत. ते आंबे तुझ्याकडे आले आणि तुला कळलं की ऑपॉर्च्युनिटी तू केलंस. पण सर मग तुम्हाला विचारायचं आहे तुमच्या वडिलांचा कसला बिझनेस होता? आम्ही भारतामध्ये माझ्या वडिलांनी 67-68 मध्ये स्लाईड प्रोजेक्टर्स 35 mm स्लाइड्स आता आपण सगळे LCD प्रोजेक्टरवरतीच बघतो. त्यावेळेला ती टेक्नॉलॉजी खूप नवीन होती आणि त्यांनी भारतातला पहिला ऑटोमॅटिक स्लाईड प्रोजेक्टर 68 साली तयार केला. पहिला भारतातला पहिला. त्याचं पेटंट पण होतं त्यांच्याकडे. अच्छा. तर तो त्यांनी पहिला ते पण इंजिनियर होते. ते इंजिनियर होते. अरे. तर फक्त मी इंजिनियर नाहीये पण ते त्यांचा व्यवसाय तो होता. तो व्यवसाय म्हणजे कसा वेगळाच होता आणि तुम्ही आता जो करता आहे इझी ड्रायचा जो बिझनेस आहे याच्यामध्ये ते प्रोडक्ट त्या प्रोडक्टचा बिझनेस होईल हे कसं काय चालू झालं तो आणि प्रोडक्ट काय ते पण समजवा. खरं तर इझी ड्राय ही जी कल्पना आहे ती बाबांनीच डिझाईन केलं होतं. ते आम्ही जेव्हा बंगला बांधला आणि राहायला गेलो तेव्हा घरामध्ये काहीतरी कपडे टाकायची सोय करायची म्हणून त्यांनी घरच्यासाठी म्हणून वर्कशॉप होतं स्वतःचं त्यामुळे ते डाईज आणि हे सगळं केलं आणि घरच्यासाठी म्हणून ती सिस्टीम डिझाईन केली. पण त्याच्यातलं वेगळेपण बाबांचं पण असं होतं की सगळेजण करतात ते नाही करायचं. त्यांचा स्लाईड प्रोजेक्टर जो होता तो सुद्धा कोडॅकची कॉपी नव्हती. त्यांनी एक वेगळ्या पद्धतीचं त्याचं मेकॅनिझम शोधलं होतं. तर त्यांनी याच्यात सुद्धा असा विचार केला की त्यावेळेला तो असा एक पाळणा किंवा झुला म्हणतात तसा मिळाला सगळं एकदम खाली येणारं. ते अजून सुद्धा मिळतं पण आता बरंचसं ते मार्केटमधनं गेलंय. तर त्यांनी ते म्हणले की ते खालीवर करताना खूप जड होतं तर म्हणून त्यांनी ती सिस्टीम तर एका वेळेला एक पाईप खाली येईल एवढाच त्यांनी तो बदल केला. अच्छा. म्हणजे 5 पाईप असले तर 5 पाईप वेगवेगळे खाली येतील. ओके. म्हणायला आत्ता खूप साधं आणि सोपं वाटतंय पण ते काळाच्या पुढची होती कल्पना. त्यावेळेला कुठल्या साली करायला गेलं? हे 90 सालची गोष्ट आहे. हो. 1990. आणि त्यावेळेला मी कॉलेजमध्ये होतो आणि मला बाबांनी आम्ही लहान असल्यापासून आमच्या म्हणजे वडिलांचे म्हणजे आमची त्याच्या आधीची जी पिढी आहे त्यांचं हॉटेल होतं हुबळीमध्ये. तर आमच्या अख्ख्या खानदानात कोणी नोकरी एकही दिवस केलेली नाही. बाबांना NCL मध्ये जॉब मिळाला होता सायंटिस्ट म्हणून. हो. पण त्यांनी सुद्धा 2-3 महिने कसा तरी केला आणि तिथून ते बाहेर पडले. तर त्यामुळे मला त्यांनी पहिल्या दिवसापासून सांगितलं म्हणजे लहानपणापासून सांगितलं होतं नोकरी करू नको तू काहीही कर. हो. पण नोकरी एकही दिवस करू नकोस असं पहिल्यापासून आम्ही तसेच वाढलोय. त्यामुळे आणि आयडियाज त्यांच्या खूप म्हणजे काळाच्या पुढच्याच होत्या त्यावेळेला सुद्धा. तर मग ते 90 साली त्यांनी केल्यावरती मी
आमच्या वास्तुशांतीला जे नातेवाईक आले होते त्यांनी विचारायला सुरुवात केली, अरे हे छान आहे, आमच्याकडे बसवशील का? डेमॉन्स्ट्रेशन बघितलं हां, आणि मी त्यावेळेला पॉकेट मनी मिळत नव्हता फारसा करणं त्यामुळं मग मी ते घरी जाऊन बसवायला सुरुवात केली. मी स्वतः फॅमिलीच्या हां, म्हणजे जे मित्र किंवा जे नातेवाईक होते त्यांच्या घरी जाऊन मी दर रविवारी आणि बीकॉमला असल्यामुळे आठवडाभर तशी सुट्टीच असायची त्यामुळं ते करत असताना असं लक्षात आलं की अरे हा खूप चांगलं म्हणजे यातनं पैसे पण मिळत आहेत. हां, आणि माझं त्यावेळेचा खर्च भागत होता. कॉलेजमध्ये असताना बरेच पैसे मिळायचे. तर हे 90 ते 2000 सालापर्यंत मी केलं छोट्या बेसवरती गेलं. छोट्या बेसिसवरती. आणि 93 साली मी बीकॉम झाल्यानंतर वडिलांचा जो बिझनेस होता स्लाईड प्रोजेक्टरचा, त्यामध्ये मी जॉईन झालो त्यांना. अच्छा. आणि त्याच्यामध्ये मी मार्केटिंग बघत होतो. आम्ही पूर्ण भारतभर सप्लाय होता आमचा. त्यामुळे मला जरी बीकॉम ग्रॅज्युएट असलो तरी वर्कशॉपमध्ये लहानपणापासून जात असल्यामुळे इंजिनिअरिंगची अशी अर्धवट बॅकग्राऊंड आहे काहीतरी. म्हणजे पूर्ण ऑफिशियल म्हणजे फॉर्मल शिक्षण नाही त्यातलं, पण बरीचशी मशीन्स चालवता येतात, लेथ चालवता येतो किंवा त्या सगळ्या टेक्निकल टर्म्स माहिती आहेत. आणि दुसरं असं आलं होतं की त्यावेळेपर्यंत हे LCD प्रोजेक्टर्स वगैरे नुकतेच यायला लागले होते आणि स्लाईड प्रोजेक्टर हळूहळू मागे पडायला लागले. OHP आणि आउटडेटेड व्हायला लागली टेक्नॉलॉजी. तर मी त्यावेळेला त्या बाबांना आणि यांना म्हणत होतो की आपण जरा आता म्हणजे ते LCD प्रोजेक्टरच्या डिस्ट्रीब्युशनमध्ये जाऊ, कारण ते मॅन्युफॅक्चर करणं आपल्या इथं अवघड होतं. अवघड म्हणजे ती टेक्नॉलॉजी नव्हती, इतकी मोठी इन्व्हेस्टमेंट पण करणं शक्य नव्हतं. पण समोर त्यांची काही तयारी नव्हती. तर त्यामुळे मग मी आणि शांतपणे असं भांडून वगैरे काही बाहेर नाही पडलो. त्यांना सांगितलं मी माझं मी काहीतरी करतो. तर बाबा म्हणाले, अरे काय करणार आहेस तू? मी म्हणलं बघतो, मी ते धुणं वाळत घालायचे ते करतो. तर बाबा म्हणाले की तू बघ म्हणजे, पण त्यातनं काही इतके पैसे नाही मिळणार तुला. मी म्हणलं बघतो करून, प्रयत्न करायला काय हरकत आहे. आणि बाबांनी त्याला अजिबात मला विरोध केला नाही, काही केला नाही. त्यांनी मला 1000 रुपये दिले. ते म्हणाले तुला आता जर तो बिझनेस करायचा असेल तर शिडी घ्यायला लागेल आधी वर चढून काम करायला, तर हे 1000 रुपये येतं तू शिडी विकत घे आणि तुला बाकीचं जे काही लागेल, ड्रिल मशीन लागेल, हातोडी लागेल, ते तुझ्या पैशातनं तू घे. तेव्हा माझ्याकडे बऱ्यापैकी पैसे साठले होते, कारण मी असं अनऑफिशियली बिझनेस करत होतो. पण त्यांनी मला अजिबात विरोध केला नाही. ते म्हणले की काहीतरी वेगळं करतोय, हे चालेल का? म्हणजे ते फक्त म्हणाले की करणार असलास तर पॅशन म्हणून कर. म्हणजे ती असं म्हणजे कपडे वाळत टाकणे ही अजूनही दुर्दैवानी आपल्या सगळ्यांच्या घरामध्ये, तुम्ही कितीही फायनान्शियली कुठल्या याच्यात आहात त्याचा विचार न करता आपल्या घरी सगळ्यात लीस्ट प्रायोरिटी असलेली गोष्ट आहे अजूनही. म्हणजे आपण कपडे कसे वाळत घालतो ह्याला कोणाच्या घरात महत्वच नाही अजूनही. माझ्या बायकोचं भांडण असतं की वॉशिंग मशीन मधले कपडे वाळत कोण घालणार आहे, आज तुझी पाळी आहे. तर ते वाळत घालणं म्हणजे आता आपण काय करतो, ते कुठेही घालतो. म्हणजे म्हणजे काही स्टँड्स असतात, काही वेळेला ग्रिलवर घालतो, काही वेळेला सोफ्यावरती घालतो. सुंदर बिल्डिंग तरी बाहेर गॅलरीवरती तुम्हाला दिसतात. तर त्यामुळे ते करताना चॅलेंजेस खूप होती आणि अजूनही आहेत. मी आता 24 वर्ष झाली मला, पण अजूनही मी लोकांना तेच सांगत हिंडतोय की कपडे नीट वाळत घाला. तर ते लढाई माझी अजून चालूच आहे. त्या प्रोडक्टमध्ये तुम्हाला कसं वाटलं की हा मोठा होईल? मी ॲक्च्युली खरं ते रक्तात न आलंय म्हणून आपण आमच्या ना फॅमिलीमध्ये असं काहीतरी वेगळंच करायचं, हे म्हणजे जग करेल ते नाही करायचं, असं तिसरंच करायचं काहीतरी. तर मला नातेवाईकांकडनं फीडबॅक येत होते की ते चांगलं आहे आणि म्हणजे, पण बिझनेस करायच्या इतकं पोटेन्शियल त्याच्यामध्ये मला जेव्हा कळलं की जेव्हा मी फुल टाईम करायला लागलो ना, तर त्यावेळेला मला धडपडायला लागलं. कारण मी आधी जर समजा महिना 10 किंवा 15 जर बसवत असेल तर मला त्यावेळेला ते 100 बसवल्याशिवाय घरच चालणार नव्हतं. बरोबर. त्याच्यामुळे मी जेव्हा लोकांना भेटायला लागलो तेव्हा मला कळलं, अरे ही आता गरजच आहे. कारण लोकांना आता ते काठीनी वाळत घालायची सवय गेलेली आहे आणि वॉशिंग मशीन्स वगैरे आली आहेत, त्यामुळे आता स्वतःच करायला लागतंय. पूर्वी बायका घालत होत्या, फ्लॅट्स आलेत, त्याच्यामुळे जागा कमी झाली आहे. बरोबर. तर तो रिस्पॉन्स खूपच चांगला होता. म्हणजे आणि लोकांना मुळात मी ज्यांना आधी सर्व्हिस म्हणजे बसवलं होतं त्यांच्याकडे मी दोऱ्या बदलायचंही काम केलं होतं, म्हणजे सर्व्हिस पण त्यांना दिली होती. तर मला असं लक्षात आलं की हा एक पूर्णपणे उपेक्षित असा हे समाजामधला की आता जर करायचं म्हटलं तर त्याला खूप स्कोप खूप आहे. ओके. त्यामुळे मग मी त्याच्यात उडी मारायचं ठरवलं. म्हणजे आता मी जेव्हा बघतो ना अंकिता, आता ह्यांच्या बोलण्यात मला काय दिसतं की ह्यांनी एक पॅशनेटली प्रोडक्ट बनवलं आणि मग त्यांना कळलं की याला मार्केट आहे. इन युअर केस तसं नाही आहे. तू मार्केट बघितलं आणि तू डिलिव्हर करत गेली.
सो हे 2 वेगवेगळ्या प्रकारचे अप्रोचेस आहेत. मग ते हे तुझा कसा काय डेव्हलप झाला की मला बिझनेस करायचा आहे अप्रोच? नाही आता तू बघशील तर यांचं त्यांनी जे केलंय ते इट्स अ सोल्युशन फॉर अ प्रॉब्लेम. बरोबर. सो आता आपण जे बिझनेस म्हणतो ना, आता प्रत्येक मुलाला विचारशील ना तुला काय करायचं, तो सांगणार मला बिझनेस करायचं, पण काय करायचं त्याला माहित नाही, सेम आमचा पण तोच प्रश्न आहे की आम्ही मोठी माणसं बोलतो की बिझनेस करायचं, काय करायचं काय माहिती रे बाबा. पण ते एक माहिती की आता सगळेच बिझनेस करतात, मग आपण सगळेच बिझनेस नाही करू शकत, पण जेव्हा तुम्ही एखाद्या प्रॉब्लेमचं सोल्युशन शोधता ना तेव्हा त्याला मार्केट मिळतं. सरांनी ते केलंय. माझ्याकडे पण सेम होतं की एक प्रॉब्लेम होता लोकांचा की मी कोकणातला आहे, माझ्या सरांना मला काहीतरी कोकणी प्रोडक्ट्स गिफ्ट द्यायचे आहेत, पण आता मी विश्वासाने घेऊ कोणाकडनं, कारण भरपूर ब्रँड्स आहेत, सगळेजण सगळं सेम विकतायत, बरोबर. पण एक असा ब्रँड की ज्याचं नाव आहे आणि ते ओळखणार. आणि माझ्याकडे माझं नाव होतं की मी सोशल मीडियावरती तेवढी पॉप्युलर तोपर्यंत झाले होते, हा आणि तो ट्रस्ट माझ्याकडे होता लोकांचा की अरे नाही हिच्याकडे काहीतरी चांगलंच मिळालं. सो त्यामुळे मला तो एक ट्रस्ट मिळाल्यामुळे मी लोकांपर्यंत पोहोचू शकले. आणि मग लोकांनी सांगितलं की इथे आम्हाला अमुक ठिकाणी एवढे हॅम्पर्स पोचवायचे आहेत ज्याच्यामध्ये सगळे कोकणी प्रोडक्ट्स पाहिजे. एक मुलगी कोकणातली होती जिचं लग्न होतं तर साताऱ्यातल्या एका मुलाशी, ती बोलली मला रुखवात असं पाहिजे ना की कोकण दिसलं पाहिजे. ती बोलली मी देते तुला करून. सगळे कोकणी प्रोडक्ट सगळं तिथे असं ठेवलं की एवढं त्याचं पॅकेजिंग वगैरे आम्ही इम्प्रूव्ह करून ठेवलं की तो म्हणायला की अरे बापरे आता मला एवढं सगळं कोकणातलं खायला लागणार. म्हणजे तिथे माशाचा मसाल्यापासून सगळं ठेवलं होतं. सो आम्ही ते द्यायला लागलो लोकांना की आम्हाला आमचं कोकणातलं बेस्ट प्रोडक्ट एका छताखाली कुठे मिळतील तर ते माझ्याकडे मिळतील असं मी दिलं. पण हे सगळं मॅन्युफॅक्चरिंग पण माझं नाही आहे. आम्ही जे छान छान प्रोडक्ट्स आहेत ना ते कलेक्टिव्हली एका छताखाली आणलेत आणि ते आम्ही लोकांपर्यंत पोहोचवतोय की इथे बेस्टच मिळणार. सो प्रॉब्लेमचं सोल्युशन हाच बिझनेस. आणि तू मॅन्युफॅक्चर कधीच काय केलं नाही? 2 गोष्टी केल्या होत्या, पण त्याच्यानंतर असं झालं की तिथे लक्ष घालायला लागलं तर मला इथे हे जे शूट्स वगैरे माझं सगळं नाही चालणार आहे. बरोबर. आणि मी ते सगळं सोडून नाही, कारण ते एक पाया आहे तो माझ्या ह्याचा बिझनेसचा. माझा अजून ब्रँड तेवढा सेटल मी केला नाहीये मार्केटमध्ये. सो त्यामुळे मला हेही सोडून चालणार नाही. सो मी मॅन्युफॅक्चरिंग थोडं बाजूला ठेवलं की मी हळूहळू त्यामध्ये जाईन, कारण मला पण माझ्या घरून काही फायनल यांच्या घरून जसं सपोर्ट मिळाला असतं तसं मला मिळालं असतं ना आज मी कुठच्या कुठे असले असते असं वाटतं. म्हणजे बाबांनी तर मला मी शॉप चालू केलं तेव्हा सांगितलं की 2 महिन्यात बंद करणार आहेस. निगेटिव्ह हो, कारण रेंट भरणार आहेस, कामाला मुलगी ठेवली आहेस, तू तिकडे मुंबईला, असा कोणी बिझनेस केलाय मालक एकीकडे इकडे काम चालतंय. मी बोलले मी करून दाखवणार. आणि दुसऱ्याच महिन्यात दिवाळी होती काहीतरी, आणि दिवाळीला मी एवढा सेल केला मी हॅम्पर्सचा आणि ह्या सगळ्या गोष्टींचा. आणि बाबांना येऊन सांगितलं पुढच्या 6 महिन्यांचा रेंट काढून आले बाबा आता. बाबा म्हणाले की चल ठीक आहे नंतर बघूया असं. पण आता ते म्हणजे माझे बाबा अजूनही माझे प्रोडक्ट विकत नाहीत, माझ्या ब्रँडचे प्रोडक्ट. का पण असं? मला बोलतात ते 20 रुपयाने महाग आहे, ते त्याच्यापेक्षा 20 रुपयाने कमी मिळेल. म्हटलं बाबा क्वालिटी बघा किंवा हे बघा. नाही ते महाग आहे, एवढं कोण घेणार, 20 रुपये महाग आहे तुझं. माझ्या बाबांना विचारते तुला दुसरे प्रोडक्ट रेकमेंड करतील, माझे नाही विकत आहेत ते, आमच्या ब्रँडचे आमच्या शॉपचे. त्यांना घरी येऊन लोक विचारतात की ते तुमच्या मुलीचं ब्रँड आहे, हा तिचं शॉप ते तिकडे, तुम्ही तिकडे जाऊन घ्या. पण ते नाही विकत आहेत कारण ते महाग आहे. कारण 1-1 रुपयाची किंमत असलेली ती जनरेशनची 1 रुपयाचा विचार करणारे किंवा नाही त्यांना कसं परवडेल किंवा काय, ते आता खूप हे झालं की ऑर्गॅनिकला लोक प्रेफरन्स देतात किंवा काय. त्यांना ते तेवढं हे नाही आहे, ते गावातच हे असल्यामुळे ते त्यांना त्याची किंमत माहिती नाही की आता लोक हेल्थ कॉन्शियस किती झालेत, शुगर हे करतायत, शुगर अवॉइड करतायत किंवा काय करतायत याचं त्यांना कल्पना नसल्यामुळे ते वेगळ्या झोनमध्ये असतात. आणि त्याच्यामुळे अजूनही त्यांचे आणि माझे बिझनेस आणि नोकरीच्या बाबतीत खटके उडतच असतात. ते नोकरी करतात? नाही, त्यांनी नोकरी नाही केली. त्यांनी काय केलंय? त्यांनी आमचं किराणा मालाचं दुकान होतं, आमच्याकडे केरोसिनची एजन्सी होती, त्याच्यानंतर मग रिसॉर्ट, तिकडे सगळ्यांचेच रिसॉर्ट झाले टुरिझम कोकणामध्ये आल्यानंतर. मग रिसॉर्टमध्ये मी बोलले तुम्ही एवढे मल्टिपल बिझनेस केले, परत सिमेंटची हे होते डीलर होते, सिमेंटचे डीलर, गॅस एजन्सी होती. म्हटलं तुम्ही एवढे मल्टिपल बिझनेस केले, मी करून कंटाळलो, मला माहितीये की किती व्याप असतो तो, तुम्हाला नीट रात्रीची झोप पण येत नाही. पण म्हटलं आपलं असतं ना की मला माहिती की हे माझं आहे तर मी ते आनंदाने करू शकते. पण तिथे ते बोलले नाही, नोकरीमध्ये संध्याकाळी 5ला तू आल्यानंतर तुला शांत झोप लागते. म्हटलं नाही, ते टेन्शन असतं की उद्या मला मॅनेजर काय बोलणार आहे, उद्या तुम्हाला परत ओरडणार आहे, ते आजचं काम मी पूर्ण नाही केलं, ते टेन्शन घेऊन येतोच आपण घरी. बरोबर. पण म्हटलं मी दोन्ही गोष्टी केल्यामुळे मला माहिती आहे की ते काय आहे. मग बाबांचं असं होतं की नाही एक फिक्स्ड इन्कम असतं की महिन्याला तुला माहिती आहे की तुला एवढे पैसे मिळणार आहेत. तर मी बोलायचे हो, पण पहिल्याच आठवड्यात किती जाणार आहेत हेही माहिती असतं, पुढे काय करायचंय, मग तू कसं करणार आहेस ते बघ, असं त्यांनी मला सांगितलं होतं. पण आता तुलाही माहित असेल की आपल्याला सोशल मीडियावरनं वगैरे जे पैसे येतात हे सेकंड लास्ट ह्याच्यामध्ये येतात मंथच्या, आणि फर्स्ट ह्याच्यामध्ये माझी सॅलरी यायची. सो मला एक तो बॅलन्स होता की अरे काय नाही, एक पहिल्या आठवड्यात एक इन्कम येते, शेवटच्या आठवड्यात एक इन्कम येते. नंतर मग हळूहळू मी जेव्हा पहिल्या आठवड्याचं बंद केलं तर मग नंतर माझा ब्रँड चालायला लागला. सो आता
काहीतरी आहे. पण आत्ताच्या ह्याच्यामध्ये तू बघशील तर एका इन्कम सोर्सवरती तू नाहीच चालू शकत. तुझ्याकडे मल्टिपल इन्कम सोर्स हवे 3-4, तेव्हाच तू रिलॅक्स असतोस की आज काय नाही, हे बंद झालं तर ठीक आहे, माझे बाकीचे चालू आहेत 3 Yeah. इन्कम सोर्स असं. मग तुला हा फरक पडत नाही की मल्टिपल इन्कम सोर्स हवेत किंवा कसं ते पुढे कोण जायचं? हा पण नोकरीवाल्या माणसाकडे एवढा टाइमच नाहीये की तो इतर विचार मल्टिपल इन्कम, तो पॅसिव्ह इन्कमच करू शकतो. ओके. आता तिने कसं 3 ते 8 हे करायचा विचार केला, कारण तिकडे तो टाइम होता. आता ही म्हणते 5 वाजता येतात, पण आता कोण 5ला येते नोकरीवरनं पण घरी? कोण हो. येतं? तर 10 ते जर 7-8 तू नोकरीलाच असणार आहेस, त्याच्यानंतर तू ऍक्टिव्हली काही कमवायचे चान्सेस नाही आहेत. म्हणून लोक खूप स्टॉक मार्केट जातात, शेअर मार्केट करतात, कारण लोकांना तो इझी मनी वाटतो. बट त्याच्यासाठी पण एज्युकेशन पाहिजे, तुम्हाला कळलं पाहिजे, तर तो एक रिस्क येतो. म्हणजे तुम्हाला सेकंड इन्कमसाठी पॅसिव्ह इन्कमच ऑप्शन आहे जॉबवाल्यांसाठी. ओके. मग तुम्ही इन्व्हेस्ट करता म्युच्युअल इन्व्हेस्ट इथे इन्व्हेस्टमेंट झाले. पॅसिव्ह इन्कम म्हणजे मी उद्या एक घर घेतलं, हां. माझं आता घर आहे, राहतोय मी, अजून एक घर घेतलं, कमर्शियल असेल प्रॉपर्टी किंवा हाऊस प्रॉपर्टी असेल, ती मी रेंटवर चढवली, तर ते रेंट येत राहणार आहे. दॅट इज पॅसिव्ह इन्कम. की मी काही करत नाही आहे, मी इन्व्हेस्टमेंट केली आणि त्याच्यातून मला महिन्याचे पैसे येतात. तर हे जॉबवाले करू शकतात. किंवा मग आता बघ, दोघंही जेव्हा बोलत होते, दोघांनी बिझनेसमध्ये झोकून दिले स्वतः. बरोबर. तुम्ही एका गोष्टीवर पूर्ण कॉन्सन्ट्रेट केलं तरच ती सक्सेसफुल होणार. बरोबर. त्यांनी प्रॉब्लेम स्टेटमेंट शोधली आणि त्याच्यावरनं सोल्युशन काढायला गेले. तिने तिचा मार्ग जसा तिला बरोबर वाटला किंवा तिला जे आवडत होतं तेच तिने केलं. त्याच्यातून ती बोलली की मी याच्यात आय विल डू वेल. तसं आम्ही नोकरीमध्ये आय एम डुईंग वेल. तर माझ्यासाठी आहे की मी इथे नीट करतोय. आता एक आहे की ही बरोबर बोलली की असं पण आहे की नोकरीचं टेन्शन असतं, पण सिन्स मी एका MNC मध्ये आहे, तर माझ्या मते तरी मी थोडा त्याच्यात बेटर आहे. आमच्याकडे वर्क लाईफ बॅलन्सला थोडं महत्त्व आहे वगैरे वगैरे वगैरे. पण ते आहे की नोकरी आहे की हेच करायचं आहे, पण पुढे नाही जाऊ शकत. नोकरीचा एक प्लस पॉईंट पण मला असं वाटतो की तुम्हाला बेनिफिट्स खूप मिळतात कंपनीकडनं. म्हणजे मग ते तुमचे ट्रॅव्हल एक्सपेन्स असो, तुम्हाला तुला काय काय हा, मला एक तर मेडिकल बेनिफिट असतो. हां. तर तुमचं उद्या काही झालं, ॲक्सिडेंट झाला किंवा काय झालं, इव्हन तुम्ही तुमच्या आईवडिलांचं मेडिक्लेम टॉपअप करून कंपनी थ्रू घेऊ शकतात. आणि कंपनीचे मेडिक्लेम थोडे कॉम्प्रिहेन्सिव्ह असतात, तर बेटर असतात. तर तो एक बेनिफिट आहे. काही कंपनीज, आता माझी एक्स कंपनी होती जी क्लब महिंद्राची मेंबरशिप सारखं होतं त्यांच्याकडे, म्हणजे क्लब महिंद्रामध्ये मी कुठेही बुकिंग करून राहिलो तर ते माझ्यासाठी तो खर्च नाही आहे. आता माझा एक मित्र आहे ज्याला ट्रॅव्हल म्हणजे एअरप्लेनचं तिकीट आहे, त्याचं 70% पर्यंत त्यांना बेनिफिट. तर हे बेनिफिट्स देतात. हे बेनिफिट तुम्हाला बिझनेसमध्ये नाही मिळणार. नाही मिळू शकत. तर म्हणजे ते ल्युअर करण्यासाठीच म्हणजे आहे ती की एक तुम्ही safety करावा. आहे. ती सेफ्टी आहे ऑफकोर्स. तुम्ही सेफ्टी तुम्हाला वाटत नाही का? पण ती सेफ्टी नाही ना, तर ती एक मालक म्हणून मला माहिती की मला ह्याला माझ्याकडे कामाला ठेवायचं, तर ह्याला काय दिलं पाहिजे. सो माझ्या दृष्टिकोनाने तू बघशील ना, तर ती एक तुला दाखवलेली, म्हणजे तुला असं समोर एक हे खा मगच तू माझ्याकडे ते असं वाटतं मला. पण म्हणून मी तू ह्याच्या पॉईंट ऑफ विचार केला असता ती आपल्याला कुठेतरी टेन्शन नाहीये ना मला. पण मी बिझनेसमध्येच एवढं ग्रो करेन आणि एवढे पैसे कमवेन की मी माझ्या फॅमिलीच्या सेफ्टीचा विचार करू शकते. मी पण दॅट इज माझ्या नॉट फॅमिलीला इमिजिएट ना. तुला जर बिझनेसमध्ये जवळ, तुला जर त्या लेवलला जायचंय की ज्यात कुठे जाऊन मी माझ्या फॅमिलीची पण काळजी घेईन, ट्रॅव्हलचं पण फ्रीमध्ये करीन, त्याला मला ऍटलीस्ट पुढचे 5-6 वर्ष लागतील, तेव्हा माझा बिझनेस थोडा मोठा होईल. बट इन अ कंपनी मी नेक्स्ट जॉईन झालोय की मला बेनिफिट चालू होणार आहेत. पण तू तुझ्या जे काही तू करतोयस त्याच्यामुळे तू खुश आहेस का, हे महत्वाचं आहे. नोकरी पण करा, पण तुम्ही जर खुश आहात तर करा. आता मला सांग, मी कितीतरी माझ्या ह्याच्यामध्ये बघितलं होतं असे लोक जे नोकरी करतायत तिथे, पण त्याच PC वरती हँडल करतायत शेअर मार्केटचं चालू आहे. अरे मग तुम्ही इथे का बसलाय? बरोबर. हे तुम्ही घरून पण करू शकता, पण नोकरी पण करतात ते तिथे ते करतात, कारण तुम्हाला माहिती आहे ना मग की तुमचं ह्या नोकरीमध्ये भागत नाहीये, म्हणून तुम्ही 4 गोष्टी एका ठिकाणावर बसून करताय. प्लस त्यात तुम्ही तो प्रेशर असतो रे. मला तो प्रेशर नाही आवडत की मला तो माणूस स्वतःसाठी जगतच नाहीये. फॅमिलीचं बघायचंय, मला फिरायला जायचं फ्री पाहिजे, मला हे पाहिजे ते पाहिजे, म्हणून मी त्या कंपनीत आहे. मला कितीतरी मुली अशा मेसेज करतात की मला 70-80 हजार पगार आहे, मला ते त्याच्यात माझे सगळे बिल्स जातात, त्याच्यामुळे मला करावं लागतं, पण मी खुश नाहीये. मग नाही ना त्याच्यामध्ये. आता तू मला विचारशील तर मी मस्त आहे, मी खुश आहे, मी जे काय करते त्याच्यातनं मला इन्कमही मिळतंय, सगळं मिळतंय, हवं तेव्हा मी हवं तिथे जाऊ शकते. आता मला सांग, नोकरीमध्ये तुला एवढे बेनिफिट्स मिळतात. बरोबर. आज तुला वाटलं मला कंटाळा आलाय, 15 दिवस मस्त फिरायला जाते, जाऊ शकतोस का? तुला विचारावंच लागणार कोणाला तरी की जाऊ का. त्याच्यात सुद्धा तो तुला परमिशन देईल तरच मग तू जाऊ शकतोस. पण इथे तसं नाहीये. मला पुढच्या आठवड्यात पुढे 15 दिवसासाठी फिरायला जायचंय, तर मी त्या पद्धतीने माझा बिझनेस सेट करू शकते की हा असं असं आहे, हे पुढच्या 15 दिवसात हे असं चाललं पाहिजे, 15 दिवसात मी येते, असं करून निघू शकते. सो हे फ्रीडम, हे प्रत्येकाचं वेगवेगळं असतं. तर कोण, माझी सख्खी बहीण जी माझ्या मागची आहे ती जॉबमध्ये खुशवाली आहे,
मी नाही, मी हे एवढंच करणार, मला हे सगळे व्याप नको आहे, एवढं इकडे तिकडे फिरणं नको आहे, हे नको आहे, मी तेवढ्या पगारात खुश राहणार आहे. आणि माणूस हा स्वार्थी आहे, त्याचं कधीही तेवढ्या ह्याच्यात भागत नाही, मला ह्याच्यापेक्षा अजून पाहिजे असं असतं. सो माझं असं होतं की मला नोकरीवाला मेंटॅलिटीची मी नाही आहे, मला 4 गोष्टी एकत्र करायला आवडतात. आणि माझ्या आई वडिलांचं होतं की 4 गोष्टी एक माणूस एका वेळेला करूच शकत नाही, जे आता त्यांना कळतंय की आपली मुलगी करते म्हणजे करू शकतात बाबा. सो ते मी करते. सर मला असं वाटतं हा ना कम्फर्ट झोन आपण जो म्हणतो ना, ते सगळ्यात बिझनेसमध्ये अगदी महत्त्वाचं आहे. तुम्हाला आता कम्फर्ट झोन जर तोडायची किंवा त्याच्यातनं बाहेर पडायची तयारी असेल तरच बिझनेसमध्ये या, नाही तर येऊच नका. हो, पण कारण बिझनेस business कम्फर्टेबल झाली आहे. हा? नाही पण तू नाही, तो इतरांच्या तुलनेत बघशील तर मी रात्री 2-3 वाजता झोपते. मी मुद्दाम ते सोशल मीडियावर टाकत असते की मी 3 वाजता झोपले, सकाळी 5 वाजता कम्फर्ट झोन उठले. म्हणजे मी कशा अर्थाने म्हणालो की आता आम्ही सुद्धा म्हणजे बिझनेस ओनर म्हणून म्हणतो मी की मलाही ट्रिपला जायला आवडतं किंवा ब्रेक हवा असतो, तर त्याच्यासाठी लागणारा खर्च हा जो विषय आहे, बरोबर. तर तो आता तुम्हाला कंपनी देते, पण ती कंपनी दुसऱ्याच्या कोणाच्या तरी खिशातनं ती काढून घेत असते ना. म्हणजे मी आता बिझनेस करतोय आणि मला समजा ट्रिपला जायचं आहे, मला पैसे पुरत नाहीत, तर मी काय करतो, मी थोडं जास्त हातपाय मारतो आणि थोडं जास्त काम करतो आणि मग तेवढे पैसे मी जास्त मिळवतो आणि मग मी ट्रिपला जातो. त्यावेळेला मी राजा असतो ना. मग मी 8 दिवस जाईन, 10 दिवस जाईन, फर्स्ट क्लासनी जाईन, इकॉनॉमीनी. याच्यामध्ये परत काय होतं, तुम्हाला त्या कंडिशन घातल्या जातात. जे कंपनी म्हणते त्याच गोष्टी हां, तुम्हाला करायच्या आहेत. आता तुम्ही असं म्हणजे तुम्ही इथं जायचं तर ह्याच विमानाने जायचं, तिथं तसंच जायचं, असं तर ती जी चौकट आहे ना, मुळात ही चौकट ज्यांना ब्रेक करायची असते ना, तर तेच बिझनेसमध्ये जाऊ शकतात. तुम्हाला बिझनेसमध्ये चौकट सारखीच मोडायला लागते म्हणलात तर तुम्ही चौकटीत सगळं पूर्ण फ्रीडम आहे. चौकटीत राहायचं तरी राहा, नाही राहायचं तरी राहू नका. Yeah. त्यामुळे आणि म्हणून ज्यांना ती पॅशन असते ना अशी, आणि ज्यांना ती भीती नसते मुळात उद्याची, तर ते पटकन उडी मारू शकतात. नाही तर सारखं आता तुम्हाला सुद्धा जॉबमध्ये आपण म्हणतो की पूर्वीसारखी म्हणजे आपल्या लहानपणी जी सिक्युरिटी होती त्याला चिकटला असा एक शब्द होता. म्हणजे तो गव्हर्नमेंट जॉब म्हणायचं. गव्हर्नमेंट नाही, कुठल्याही गव्हर्नमेंट जॉब म्हणजे सेफेस्ट जॉब आता या मुलाला. नाही, पण बाकीच्या कंपन्यांमध्ये सुद्धा पटापट इतकं लोकांना काढायची पद्धत नव्हती ना. म्हणजे त्याला एखाद्याला काढायचं असेल, चांगलं काम करत नाही म्हणूनही खूप मोठी प्रोसिजर होती. आता म्हणजे एक ईमेल पाठवली की झालं. तर ते प्रेशर असतंच ना. म्हणजे तुम्ही जॉब आहे माझा आता पुढच्या वर्षी पण मी याच जॉबमध्ये असीन अशी शाश्वती आहे का तुम्हाला? तर ती नाही आहे. म्हणजे थोडक्यात दोन्ही ठिकाणी रिस्क आहेत. म्हणजे आपल्याला आत्ता वाटतंय मी आता मस्त जॉब आहे माझा आणि उद्या सकाळी समजा ईमेल आली तर काय करायचं, हा केवढा मोठा प्रश्न असतो. तर बिझनेस ओनरचा प्रश्न एवढाच असतो की 1 तारखेला सॅलरी द्यायची वेळ येते, त्यावेळेला त्याला खूप टेन्शन येतं. म्हणजे मला अजूनही इतक्या वर्षानंतर सुद्धा जाणवतं की अरे आता हा महिना चांगला नाही गेलेला, काय करायचं. तर मग त्यावेळेला मी माझ्या ट्रिप्स कॅन्सल करतो. बरोबर. मग तेच मला विचारायचं हो आहे ना, पण आता आहे आहेत. नक्की आहे, प्रश्नच नाही त्याच्याबाबत. म्हणजे तो करायलाच लागतो. आणि आपण म्हणतो ना की आणि प्रत्येक वेळेला काय होतं की मला आता माझीच जबाबदारी नाही आहे, माझ्याकडे कामाला असलेले लोक, एम्प्लॉईज प्लस माझी एक्सटेंडेड फॅमिली, म्हणजे माझे भारतभरामध्ये जे लोक काम करतायत, बरोबर, तर ते सगळे मिळून जवळजवळ 600-700 लोक आहेत. बरोबर. तर त्या सगळ्यांचं वेलबिंग मला बघायचं असतं. बरोबर. तर त्याच्यामध्ये टेन्शनचा भाग असतो, पण एकीकडे एक असं समाधान पण असतं की अरे मी या सगळ्यांचं म्हणजे मी ॲज अ ओनर किंवा मी या सगळ्यांची घरं मी सांभाळतोय आज. सो तो एक प्राईड म्हणून आपण तो पण एक वेगळा असतो आणि तो शब्दात नाही सांगतायत खरं तर. तुला मी तेच म्हणत होतो, इट डिपेंड्स की तुम्ही ॲज अ पर्सनॅलिटी कशी आहेत. कारण जसं मी दोघांचं ऐकलं, दोघं हसलर आहेत, तर ही क्वालिटी नाही असली तुझ्यात तर तू नोकरीच प्रेफर करणार आणि नोकरीच बरोबर आहे तुझ्यासाठी. कारण खूप लोक, आता माझं पण असं आहे की मी नोकरी करून घरी आलो तर मी मोस्टली नोकरीचा विचार नाही करत आहे. पण बिझनेस अशी गोष्ट नाही आहे की तू एक दिवस बघू शकते किंवा की आज एवढं केलं ठीक आहे. कारण तुला माहित नाही की केवढं काम एका दिवसात केलं पाहिजे आणि केवढं काम 3 दिवसात पण करू शकते. तुझ्याकडे ती मुभा नाही आहे तिथे. ऑफिसमध्ये माहिती आहे आज एवढीच कामं करायची, उद्या पाठवलं तरी चालेल. बरोबर. तुला ती आणि ते जसे म्हणाले बरोबर आहे, कम्फर्ट झोन नोकरीत खूप आहे. बरोबर. पण खूप लोक त्याच्यात कम्फर्टेबल पण आहेत. लोक असं पण आहेत, आता माझ्याच कंपनीमध्ये आहेत ज्यांना नेक्स्ट लेवल नको आहे. कारण नेक्स्ट लेवलला तुम्ही जर गेले, म्हणजे ती VP लेवलला आहे आणि ती ED लेवलला गेली तर तिला खूप वेगळ्या गोष्टीचे रिस्पॉन्सिबिलिटी घ्यायला लागतील. ती म्हणजे मला आय एम हॅपी ॲट दिस लेवल, मला ही नोकरी जमते, मला ही लेवल चालेल, मला नको पुढचं प्रमोशन आणि आम्ही याच्यात भागवतो अँड वी आर व्हेरी हॅपी. तर ती जॉब करूनच हॅपी आहे. आता या दोघांचं जशी पर्सनॅलिटी आहे त्याच्यावरनंच कळतं की ते बिझनेसच करणार. तर तेच म्हणजे जेव्हा पण कुठलाही प्रश्न येतो पहिले तुम्ही स्वतःला विचारा तुम्हाला काय करायचं आहे, व्हॉट ड्राईव्हज यू.
जर तुला कम्फर्ट पाहिजे की चला नोकरी आहे, पगार येतोय आणि मी माझे जे टिक मार्क्स आहेत की रेंट देऊ शकतोय, मी फिरायला जाऊ शकतोय, मनी वाईज मी कम्फर्टेबल आहे, मी आई वडिलांना सांभाळू शकतोय, तर ते टिक मार्क्स जे होत आहेत तर जॉब प्रेफरेबल आहे. पण लोकांना आहे की नाही मला थोडं फेमस व्हायचं आहे, मला पैसे कमी मिळाले तरी चालेल पण मला फेम पाहिजे, मला काहीतरी प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा. जसे ते बोलले की मी एवढ्या लोकांना पगार देतोय की एक सॅटिस्फॅक्शन मिळतं, ती खरीच एक खूप मोठी सॅटिस्फॅक्शन आहे. आम्ही ते नाही करत आहोत, तर ते त्यांच्याकडे ती कॅपेबिलिटी आहे किंवा त्यांच्यात ती रिस्क टेकिंग अबिलिटी आहे की आम्ही तसं करू. आता हिच्यात आय गेस तो जास्त आहे कारण ते त्याच माहोलमधून आलेले की त्यांच्यासाठी हाच फर्स्ट वे होता. जसं माझं जॉब फर्स्ट वे होता, त्यांच्यासाठी हा फर्स्ट वे होता. बिझनेस करायचा. हां, पण तिने तो ब्रेक थ्रू केला आहे. पण ऑफकोर्स तिने पण स्वतःबद्दल विचार केलेला की मी हे करू शकते, माझ्यात आता ती बोलते ना मी बिझनेसमध्ये कमवू शकते, तो तिचा कॉन्फिडन्स आहे. तो कॉन्फिडन्स तुमच्यात आहे का? हे सगळे फॅक्टर्स पण खूप मॅटर करतात, एक्सपोजर मॅटर करतं. बिझनेसमध्ये तुमचा आता सेट बिझनेस आहे, हो. जर तुम्हाला या गोष्टीचा करून करून कंटाळा नाही येत का की मी हेच विकतोय इतक्या वर्ष या? रोज धुणी वाळत घालायची असंच म्हणतो मी. रोज उठून काय करायचं तर लोकांची धुणी वाळत घालायची. की आता ह्या दोघांना जेव्हा बघतो तेव्हा मला दिसतं की कुठेतरी पॅशन आहे. बरोबर. नोकरी करण्यामध्ये काय पॅशन आहे? ज्या इंटरनॅशनल इन्स्टिट्यूटमध्ये मॅथ्स आणि सायन्स शिकवत होते मुलांना, तिथे कामवाली बाई नाही आली ना तरी मी झाडू मारायचे. बरोबर. लाज कशा? कारण माझी आई मला सांगायची की लक्ष्मी आणि सरस्वती या दोन्ही बहिणी आहेत आणि दोन्हींचा बॅलन्स असला पाहिजे. मी म्हटलं मला स्वतःवर कॉन्फिडन्स होता आणि मी म्हटलं तसं लाज वाटली ना बिझनेसमध्ये तर मग लाज नसली करूच नाही तुम्ही, खरंच जाऊच नाही त्या बाजूलाच जाऊ नका. कारण काय आहे ना रोजच प्रसंग येतो. म्हणजे की आता बघा तुम्ही बिझनेस करताय, तुला कोणी गाईड केलं की कसं करायचं, काय करायचं? नोकरी करायची आहे तर नोकरी करताना काय त्याचा एक माइंडसेट असला पाहिजे, म्हणजे जर त्याच्यामुळे आपल्याला स्ट्रेस नसेल आणि आपण चांगलं काहीतरी करतो. आणि तुम्ही दोघं यंग जे बिझनेस करायला बघतायत, ज्याने जो चालू नाही केलाय, त्यांना काय एक टिप द्याल